नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र आणि सुरुवातीलाच बातमी मराठी अस्मितेच्या निवडणुकीची. खरं तर निवडणुका आहेत, पण त्यासोबतच मराठी अस्मिता सुद्धा पणाला लागली, कारण निवडणूक आहे बेळगाव महानगरपालिकेची. आज तब्बल 8 वर्षांनंतर इथे मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संपूर्ण कर्नाटक राज्याचं आणि स्वाभाविकपणे महाराष्ट्राचं, प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे उतरलेत. महाराष्ट्र एकीकरण समितीनं त्यांना तगडं आव्हान उभं केलं आहे. एकूण 58 जागांसाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मार्फत अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार आहे आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. भल्या सकाळी 7 वाजता अनेक जण मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचले, त्याची ही दृश्य आपण पाहतोय. महाराष्ट्र एकीकरण समितीसमोर 2 पक्षांचं आव्हान आहे. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप, काय अधिक माहिती आहे? संकट असताना आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामधल्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. मात्र कर्नाटक राज्यामध्ये कोरोनाच्या परिस्थितीत ही निवडणुका घेतल्या जात आहेत. हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल मिलिंद, कारण आपल्याला माहित आहे 3 ते 4 महिन्यांपूर्वी फक्त बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती. त्या निवडणुकीमध्ये देखील महाराष्ट्र एकीकरण समितीनं तगडं असं आव्हान दिलं होतं आणि आज बेळगाव महापालिकेसाठी मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे. तब्बल 8 वर्षांनंतर ही निवडणूक होणार असल्यानं संपूर्ण सीमा भागाचं लक्ष या मतदान प्रक्रियेवर आजच्या असणार आहे आणि निवडणुकीकडे असणार आहे. ही थेट दृश्य दाखवतो मी बेळगावमधल्या खासबाग इथल्या कन्नड शाळेमधली. शाळा नंबर 3 आहे ही. एकतर सगळ्या या ठिकाणी काळजी तर घेतली जातेच, कारण कोरोनाचं संकट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक खरं तर पार पडते. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र एकीकरण समितीसोबतच इतर जे राजकीय पक्ष आहेत ते या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं अशा वर्कर्स या ठिकाणी तैनात आहेत. त्यांच्याकडून थर्मल स्क्रीनिंग केलं जातं येईल त्या मतदाराचं, त्याचबरोबर त्याला सॅनिटायझर देखील दिलं जातं आणि अशा पद्धतीनं तपासणी केल्यानंतरच मतदान केंद्रांमध्ये त्यांना सोडलं जातं आहे आणि अनेक मतदान केंद्रांवर ही सगळी लगबग पाहायला मिळते. आतमध्ये जर आपण पाहिलं तर कर्मचारी असतील ते सगळे मास्क घातलेले आहेत. त्यांनी देखील बऱ्यापैकी सगळी जी काळजी आहे ती घेतलेली आहे आणि हेच सगळं चित्र म्हणजे ही अशी सगळी लगबग जी आहे ती अनेक केंद्रांवर आपल्याला पाहायला मिळते. आणखी काही मतदारांशी मी बोलायचा प्रयत्न करणार आहे. का की मतदान करताय, काय मनात आहे, बेळगावचा कसा नेमका विकास झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सांगा, काय सांगाल काका? काय सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आणि पहिल्यांदा स्वच्छ आमचं शहर स्वच्छ राहावं ही इच्छा, बाकी काय नाही. मराठी भाषिकांच्या अस्मिता जपली जाईल असं वाटतं तुम्हाला? काय ह्याला गोंधळाची परिस्थिती असल्यामुळे कोण कुणाला मतदान करते काय कुणाच्या मनात काय कळत नाही. ही प्रतिक्रिया आहे आणि काही केंद्रांवर रांगा देखील पाहायला मिळत आहेत आणि एकाच शाळेमध्ये ही जवळपास 5 ते 6 केंद्र आहेत मिलिंद. आपण पाहतोय सगळीकडे ह्या अशा पद्धतीनं आशा वर्कर्स थांबलेले आहेत, त्याचबरोबर पोलीस देखील थांबलेले आहेत. प्रत्येक मतदाराचं अशा पद्धतीने हे चेकिंग केलं जातं आणि त्यानंतरच त्या मतदारांना मतदान केंद्रांवर प्रवेश दिला जातोय. आपल्याला माहिती आहे की भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मिलिंद या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत, कारण यापूर्वी आपल्याला मराठी भाषिकांच्या विरुद्ध उर्दू भाषिक आणि कन्नड भाषिक असा सामना या ठिकाणी पाहायला मिळायचा. पण यंदाच्या या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष तर निवडणुकीत उतरलेले आहेतच, पण त्यांच्यासोबतच एमआयएम आणि आप हे दोन्ही पक्ष देखील उतरले आहेत. हा मिलिंद. संदीप, मी तेच तुला विचारणार होतो, कारण यावेळेला आपण म्हणजे अगदी प्रचार संपायच्या 4 दिवस आधीची 2 दिवस आधीची आपण दृश्य पाहिली की असदुद्दीन ओवैसी यांनी सभा घेतल्यानंतर काय पद्धतीने इथे गर्दी जमली होती. त्यामुळे मतांचं ध्रुवीकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला आहे. जे मुद्दे उचलले गेले होते, ज्या पद्धतीनं ते मुद्दे प्रचारात मांडले गेले होते, ते पाहता काँग्रेसनंही ध्रुवीकरणाचा पुरेपूर प्रयत्न केला, भाजपनंही, आणि महाराष्ट्र एकीकरण समिती तर स्वाभाविकपणे आपल्या मराठी भाषेच्या, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून ही निवडणूक लढवते.
नक्कीच आता याचा फायदा कुणाला होतो हे 6 तारखेला किंवा आज संध्याकाळी मतदानाची टक्केवारी आल्यानंतर समजू शकेल मिलिंद. पण परिस्थिती हीच आहे की 4 राष्ट्रीय पक्ष म्हणजे आप, MIM, काँग्रेस आणि भाजप हे पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये उतरले आहेत. म्हणजे राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर यापूर्वी मतदान प्रक्रियेत घेतली जात नव्हती किंवा उमेदवार तशा पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरत नसायचे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार हे आपली अस्मितेसाठी निवडणुकीच्या रिंगणात असायचे आणि त्यांच्या विरोधामध्ये उर्दू मतदार आणि कन्नड मतदार असं चित्र असायचं. पण पहिल्यांदाच हे चित्र झालेलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा जर विचार केला मिलिंद तर गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला चांगलाच शह द्यायचा प्रयत्न महाराष्ट्र एकीकरण समितीनं केला. त्यामुळे बेळगावचा महापूर आमचाच होईल असा विश्वास त्यांना आहे. दुसरीकडे काँग्रेसचं जर चित्र पाहिलं तर काँग्रेसचे नेते असतील, मग त्यामध्ये सिद्धरामय्या आहेत, आपल्या महाराष्ट्राचे प्रभारी HK पाटील असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे जे खासदार आहेत ते असतील. ह्या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बेळगाव ही उपराजधानी आहे. स्मार्ट सिटीमध्ये देखील बेळगावचा समावेश आहे. भाजपचा जर विचार केला, मंगला अंगडी ज्या नवनियुक्त खासदार आहेत, सुरेश अंगडी यांच्या पत्नी आहेत, त्या दिवंगत नेते होते, दिवंगत रेल्वे राज्यमंत्री होते सुरेश अंगडी, त्यांच्या पत्नी, त्यांची प्रतिष्ठा, याचबरोबर येडियुरप्पा असतील, नवीन मुख्यमंत्री बसवराज मोबई असतील, या सगळ्या भाजपच्या नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. एकंदरीतच चित्र पाहिलं तर 21 फक्त उमेदवार आहेत म्हणजे अधिकृत, पण 27 ही मॅजिक फिगर आहे. जरी 58 जागा एकूण असल्या तरी 27 जागा महाराष्ट्र एकीकरण समिती लढवते. बरं, संदीप, मी तुला थोडंसं थांबवतो कारण आपल्यासोबत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शुभम शेळके हे जोडले गेलेत. शुभमजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आजचा दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीने, मराठी अस्मितेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. काय विशेष व्यूहरचना केली आहे जेणेकरून अधिकाधिक मतदान होईल मराठी भाषिकांचं? नाही, गेल्या काही महिन्यापासून जो महाराजांचा आणि मराठी भाषिकांवर मराठी भाषेची गळचेपी होते त्या माध्यमातून महाराष्ट्र एकीकरण समिती या लोकसभा निवडणुकीत जो जोर लावलाय तो जोर या पालिका निवडणुकीत सुद्धा कायम राहील यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे. गेल्या 15 दिवसात आम्ही पूर्ण बेळगावचं एकाने गल्लीबोळ पिंजून काढलेला आहे. त्या माध्यमातून राष्ट्रीय पक्षानं, भाजपनं तर खास करून आपलं अख्खं मंत्रिमंडळ कामाला लावलेलं आहे बेळगावात. त्यामुळे त्यांची मानसिकता सुद्धा आम्हाला कळून येते आणि त्यांना भीती आहे की त्यांच्या 10 सुद्धा सीटा निवडून येणार नाहीत आणि आम्ही पूर्ण ताकद लावतो की समितीचा महापौर पालिकेत बसेल. बर, सकाळच्या टप्प्यात जास्त मतदान होईल का दुपारनंतर जास्त जोर लावावा लागेल तुम्हाला? आम्ही आमच्या लोकांना तरी सांगितलं होतं की होईल तेवढ्या लवकर सकाळी मतदान करून घ्या, पण आता शेवटी बघूयात लोक कसे मतदानाला बाहेर पडतात. बर बर, एक प्रश्न आणखीन शुभम, या शेवटच्या टप्प्यातल्या 4-5 दिवसात आपण पाहिलं की प्रत्येकाने आपापल्या मुद्द्यांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे MIMची पण सभा झाली, भाजपच्या नेत्यांच्याही मोठ्या सभा झाल्या. तुम्हाला काय वाटतं, या ध्रुवीकरणात मतविभागणी होईल का आपल्याला, म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीला फायदा होईल? मराठी भाषिकांची मतं ही महाराष्ट्र एकीकरण समितीलाच पडणार आहेत. जी काय मतं विभागायची असतील ते राष्ट्रीय पक्षांची विभागतील, पण आमची जी मराठी अस्मितेच्या जीवावर आम्ही जी निवडणूक लढवतोय, आमची मराठी भाषिकांची मतं ही आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीशिवाय दुसरीकडे जाणार नाहीत. बरं, आपल्यासोबत संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आहेत, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. संदीप. नाही शुभम, हेच आहे की ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला प्रतिसाद मिळाला होता तसा प्रतिसाद आता मिळत नाही अशी चर्चा दबक्या स्वरूपात करायला चर्चा आहे. कारण मध्यवर्ती आणि युवा समिती असेल किंवा मध्यवर्तीमधले जे नेते आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये एक वाक्यता नव्हती आणि त्यामुळं तुम्ही 58 जागा असताना फक्त 21 ठिकाणी उमेदवार फक्त अधिकृत का दिलेले आहेत महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत? शुभम. नाही, थोडी निर्णय प्रक्रिया चुकली, म्हणजे निर्णय घ्यायला वेळ झाला असं आम्हाला पण कुठेतरी युवा वर्गाला वाटतंय. जरासा युवकांवर विश्वास ठेवून आमच्या नेते मंडळींनी आम्हाला जबाबदारी दिली असती तर जसं वातावरण लोकसभेला होतं, जी यंत्रणा आम्ही युवकांनी लोकसभेला वापरली होती ती आता वापरली असती. थोडासा आम्हाला सुद्धा कुठेतरी आमच्याकडून कमी जाणवते, पण ते भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आता त्याचा निकाल काय येतो ते पाहू. बर बर, शुभम. पण मग मला सांगा, 21 उमेदवार होते, त्या सगळ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सगळे नेते एक दिलानं काम केलंय का सगळ्यांनी प्रचारासाठी? मग की त्यामध्ये देखील मतभेद दिसून आले? मग नाही नाही नाही, शक्य असेल तिथं आम्ही प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो. गेला आठवडाभर जर सतत आम्ही एकाने एक गल्लीबोळ उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावातला पिंजून काढलेला आहे आणि 21 उमेदवार पहिल्या यादीत अधिकृत झाले होते, त्याच्यानंतर 4-5 उमेदवार आम्हाला अधिकृत केलेला आहे. पण जे खुले वॉर्ड आहेत तिथं सुद्धा महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निवडून येतीलच, अजिबात शंका नाही. बर,
शुभम एक शेवटचा प्रश्न विचारतो. हां. दरवेळेला मराठी भाषिकांची शेवटचा प्रश्न. पोलिसांकडून हा मिलिंदा हा शुभम, शेवटचा एक प्रश्न आहे की दरवेळेला कर्नाटक राज्य सरकार किंवा पोलीस प्रशासनाकडून दडपशाही किंवा गळचिपी केली जाते. आज देखील मी बेळगावमध्ये सकाळपासून आता आहे, अतिशय कडेकोट असा पोलीस बंदोबस्त आहे. तुम्ही समितीचे नेते आहात किंवा तुम्ही कार्यकर्ते आहात, काही समितीच्या नेत्यांना नोटिसा किंवा काय दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला आजच्या मतदान प्रक्रियेमध्ये? नाही, अजून नोटीस वगैरे तरी काही आलेली नाहीये, पण भेदभाव हा आम्हाला वारंवार जाणवतोयच. परवा दिवशी ते MIMचे ओवेसी आले होते, त्यावेळेला शेकडो लोक रस्त्यावर आली होती. त्यांना अजिबात विरोध झाला नव्हता. आमच्या एखाद्या सभेला जर 50-100 लोक जमली तरी तिथं पोलिसांच्या 4 गाड्या आमच्याकडे येत आहेत आणि आम्हाला कुठेही जमता येत नाही. बर, शुभम, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. संदीप, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? हा मिलिंद हां, थांबा, थांबा. असं आहे संदीप की प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवसाची आणि खरं तर मतदानाच्या दिवशी प्रत्येक तासाची सुद्धा रणनीती वेगळी असू शकते राजकीय पक्षांची. आत्तापर्यंत तू अनेकदा बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक कव्हर केलीस, म्हणजे 8 वर्षांपूर्वी झाली होती, पण त्याही वेळेला तू होतास. त्या दरम्यानच्या काळात बेळगावात झालेलं सगळं राजकारणही तू जवळनं पाहिलंयस, कव्हर केलंयस. बेळगावशी तुझं एक वेगळं नातं पण आहे. असं वाटतं यावेळेला राष्ट्रीय पक्षांचं सगळं विभाजन, त्यांचं उतरणं, हे सगळं पाहता मराठी भाषिकांची मतं एकसंध राहतील का विभागली जातील? कारण त्यावरतीच अवलंबून आहे एकीकरण समितीचे उमेदवार निवडून येणार, एकीकरण समितीचा झेंडा फडकणार का काय होणार? नाही, ज्यावेळेला लोकसभेची पोटनिवडणूक झाली मिलिंद, त्यावेळेला अगदी म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीचा अधिकृत उमेदवार म्हणून, जे आता आपण काही वेळापूर्वी बोलू, हाच शुभम शेळके युवा समितीचा जो अध्यक्ष आहे तो उमेदवार होता. त्यावेळेला मी चित्र पाहिलं की बेळगावमधले महाराष्ट्र एकीकरण समितीतले सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते एक दिलानं कामाला लागले होते. पण यंदा ते झालं नाही. आणि ज्या आता बेळगावमधल्या खासबागमध्ये आहे त्या ठिकाणचे एक मराठी उमेदवार माझ्यासोबत आहेत. सुरेश जाधव आपलं नाव, सुरेश जाधव. मला सांगा, म्हणजे मग आता तुम्ही मराठी उमेदवार आहे, 58 ठिकाणी मतदानाचं आज सुरू आहे, म्हणजे फक्त 21 उमेदवार अधिकृत केले आहेत. तुम्ही समितीचं इतकी वर्ष झालं काम करता, मग तुम्ही उमेदवारी मागितली नव्हती की तुम्हाला दिली नाही, काय कारण? नमस्कार, मी सूरज जाधव. मी उमेदवारी, मला समितीची अधिकृत उमेदवारी द्यावी म्हणून मी अर्ज केला होता, पण काही अडचणीमुळे ते जाहीर केले नसल्याकारणाने मला दिली गेली नाही. कारण कॅन्डिडेट फार होते. मराठीत जवळजवळ 8 जणांनी फॉर्म भरला होता. त्यामुळे मग परत काही हे म्हणून वाद होऊ नये यासाठी वॉर्ड ओपन ठेवण्यात आला. आता मला सांगा, आता हा जो तुमचा वॉर्ड आहे, आता इथं किती उमेदवार आहेत आणि त्यामध्ये मग मराठी उमेदवार तुम्ही सोडून अजून किती आहेत? मी सोडून अजून 2 जण आहेत मराठी उमेदवार, आणि 2 आहेत पण त्यांनी जाहीर जनतेसमोर माघार घेतलेली आहे. पण ते बोले 3 मराठी उमेदवार आहेत आणि भाजप, काँग्रेस, आप आणि MIM. ते MIM वगैरे नाही, पण 3 वेगळ्या पक्षांचे, राष्ट्रीय पक्षांचा एक आणि अपक्ष असा एक आणि एक आहे. भाजप काँग्रेसचा आहे. मग तुम्हाला असं वाटत नाही आता तुम्ही तिघांमध्ये मत विभागणी होणार? काँग्रेसची मतं मिळतील, भाजपच्या वेळेला भाजपची मतं मिळतील, होईल. आता जनतेने मला उभं केलं होतं, त्यामुळे मी योग्य वेळी निर्णय सुद्धा घेतो म्हटलो होतो की समितीच्या दृष्टिकोनातून काही समितीला नुकसान होणार नाही यासाठी. पण जनतेने सर्वांनी मला माघार घेण्यास नकार केला, त्यामुळे मी या रिंगणात परत उभा राहिलो. आणि पूर्वीच्या लोकांना मी भरपूर सर्व लोकांनी म्हटले की तुम्ही झालंय, एकदा बसलाय, पूर्वी निवडून आलाय सुद्धा. त्यामुळे नवीन युवा वर्गांना, यापूर्वी तुम्ही नगरसेवक होता? नाही, मी नाही नव्हता. बरं, मला तुम्हाला शुभेच्छा आहेत आजच्या म्हणजे एकंदरीत या सगळ्या निवडणुकीसाठी. पण मला एक सांगा, आता महाराष्ट्र एकीकरण समितीतले अनेक नेते, म्हणजे मी इतकी वर्ष सगळे बघतोय, दळवी, आष्टेकर, किरण ठाकूर, म्हणजे ND सर आमचे का मध्यवर्तीचे तर अध्यक्ष ND सर आहेत. ND सरांचं सोडून द्या, कोल्हापूर म्हणजे ते महाराष्ट्रातले आमचे नेते आहेत, पण इथल्या नेत्यांमध्ये एक वाक्यता का नाही? ते हे सगळे एकत्र कधी येणार? तोच आता प्रश्न आहे, सर्व जनतेलाच पडलेला तोच प्रश्न आहे. खंत वाटते? खंत तीच आहे. पण सर्वांनी जो मराठी लोकांवरील होणारा अन्याय वगैरे याचा विचार करून मराठी जनतेसाठी एक व्हावं असं मी आव्हान सर्वांना. महापालिकेच्या समोर जो वादग्रस्त ध्वज आहे लाल पिवळा, त्याच्या विरोधात, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विरोधात जशी समिती एक येते, तसं मग निवडणुकीत काय येत नाही? हे कसं, गल्लीमधील सर्व राजकारण वेगळं होतंय आणि वेगवेगळ्यांचे वेगवेगळे नेते, अशा कारणाने होऊन सर्व कुठे एकीव होता म्हणजे होण्यास भरपूर प्रॉब्लेम यायला लागलेले. आम्ही भरपूर प्रयत्न केलो एकी करण्याचा, पण अडथळे भरपूर आले आणि शेवटी मी
उमेदवारी म्हणजे जाहीर केली. अगदी एकतर म्हणजे खंत म्हणावी लागेल ही मिलिंद की मी मनगुत्तीतलं प्रकरण असेल त्या किंवा इथलं बेळगाव शहरातलं प्रकरण असेल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं किंवा वादग्रस्त झेंड्याचा बाबतचा मराठी भाषिकांचा मोर्चा असेल त्यावेळेला महाराष्ट्र एकीकरण समिती एक असते. मात्र निवडणुकीत हे चित्र दिसत नाही. लोकसभेला जे सुदैवानं चित्र होतं ते मात्र आता दिसत नाही. आता मी ज्या वार्डात उभा आहे इथं 3 मराठी उमेदवार आहेत आणि त्यांच्या समोर आहेत राष्ट्रीय पक्षांचे देखील उमेदवार. मत विभागणी प्रचंड होणार मोठी आहे. आज होणार. संध्याकाळपर्यंत संदीप, समजेल एक किती एक टक्के शेवटचा मतदान होतंय. प्रश्न. मतविभागणी तर होतेच आणि भावनिक मुद्दे जर का आले तर मतविभागणी होतेच आणि मराठी माणसाची मतविभागणी कशी होते याचा खूप मोठा इतिहास आहे, आपण त्याच्यात जायला नको. शिवसेनेच्या वेगवेगळ्या उमेदवारांनी इथे प्रचार करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात एकनाथ शिंदे जे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत त्यांना सुद्धा इथे अडवण्यात आलं होतं. तर त्याच्या अनुषंगानं काय चर्चा आहे? नाही, एक तर ज्या वेळेला महाराष्ट्र एकीकरण समिती आंदोलन करते किंवा रस्त्यावर उतरते किंवा त्यांचं जे काही काम आहे त्या कामात शिवसेना अग्रभागी असते मिलिंद. म्हणजे बेळगाव सीमा प्रश्नासंदर्भात आतापर्यंत एकमेव पक्ष तो म्हणावा लागेल. म्हणजे इतर पक्षांनी पाठिंबा दिला नाही असं नाही, मात्र शिवसेना खंबीर पाठीशी राहिली सीमावासियांच्या कायमच. ज्या वेळा बेळगावमध्ये आंदोलनं झाली मग त्यामध्ये येळूरचं आंदोलन राहू देत, बेळगाव शहरातल्या झेंड्याचं आंदोलन राहू देत, मनगुत्तीतलं आंदोलन राहू देत, कोल्हापूरमधून देखील शिवसैनिक बेळगावमध्ये पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आत्ता जर परिस्थिती पाहिली तर मराठी भाषिकांसोबतच शिवसेना आहे. जरी पक्ष म्हणून असला तरी शिवसैनिक जे आहेत ते सगळे मराठी भाषिकच आहेत बेळगावमधले आणि त्या सगळ्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा द्यायचा जाहीर केलं. आता जे अधिकृत जे उमेदवार आहेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे त्यामध्ये काही उमेदवार हे शिवसैनिक देखील आहेत. त्यामुळे शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यामध्ये मतभेद नाहीत, मात्र इतर राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यांच्यासोबत मतभेद आहेत. पण मी पुन्हा एकदा तेच सांगेन वैशिष्ट्य की मराठी भाषिक विरुद्ध उर्दू आणि कन्नड भाषिक असा समाज तिरंगी पाहायला मिळायचा. यंदा मात्र मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती किंवा मराठी भाषिकांच्या विरोधात राष्ट्रीय पक्ष उभे ठाकलेले. ठीक आहे संदीप, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. आम्ही वेळोवेळी ताज्या अपडेट्स घेत राहू. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. एका अज्ञात बोटीचं गूढ वाढलंय मुंबईच्या जवळ वसईच्या किनारपट्टीच्या परिसरात. वसईला एक संशयित बोट सापडली आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे आणि आता ड्रोनच्या माध्यमातून याची तपासणी केली जाणार आहे. पोलीस आणि तटरक्षक दलाचे जवान यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत आहेत. विजय. मिलिंद सर, काल ही बोट आढळली होती आणि सगळ्यांची झोप उडाली होती. सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या होत्या. रात्रभर वसई पोलीस आहेत ते गस्त घालत होते आणि यामध्ये मोठा धोका निर्माण झाला होता असं एक भावना निर्माण झाली होती. नेमकी काय घटना आहे आपण माझ्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल, कसली बोट होती, काय काय माहिती मिळाली? आता काल सकाळी 7च्या सुमारात उत्तन या ठिकाणाहून एक स्टील लॉन्च बोट रस्सी तुटल्याने भरकटली आणि काल दुपारी भुईगाव बीच समुद्रकिनारा आली आणि कालपासून आपला स्टाफ या ठिकाणी सतर्क गस्त करत आहे, बंदोबस्त करत आहे. त्या लक्षात आलं होतं की आत एक आहे, त्या दृष्टी आपण तपास केला. तर आज सकाळी होते म्हणून, तर याचा अर्थ ती बोट संशयित नसून नेमकी कसली होती, काय कशासाठी आली होती आणि कशी भरकटली नेमकी? उत्तन समुद्रकिनारी त्या बोटीची रस्सी तुटल्याने ती भरकटली होती आणि त्यामुळे ती इकडं आली होती. या ठिकाणी जी बोट आहे ती उत्तनची होती आणि ती रस्सी बांधलेली होती, ती तुटली होती आणि त्यामुळे ती भरकटली होती असं आता पोलिसांनी सांगितलेलं आहे. मिलिंद सर, या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली का? यावर काही संशयास्पद गोष्टी सापडलेत का? कारण काल बातमीनंतर अशी आली होती की याची ड्रोनच्या साहाय्यानं तपासणी करणार, थेट या बोटीजवळ आधी कोणी जाणार नाही. मिलिंद सर, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, सांगा की या बोटीमध्ये काय संशय सापडले का, की आता कधी काढणार आहे बोट आणि काय माहिती मिळाली? अद्याप ऑपरेशन सुरू आहे. कोस्टल गार्ड आणि पोलीसच्या मदतीने जॉईंट ऑपरेशन करून ती बोट बाहेर घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत.
या ठिकाणी जी बोट आहे आता लवकरच ते बाहेर काढणार आहेत आणि त्यानंतरच स्पष्ट होईल की त्या बोटीमध्ये काय आहे आणि हे कोण होते काय याचा सगळा तपास आता पोलीस करणार आहेत. मिलिंद सर. बर तुर्तास विजय धन्यवाद या माहितीबद्दल. आपण पुन्हा ती दृश्य तुझ्या पाठीमागे कॅमेरामधला तुझ्या विनंती आहे व्हिडिओ जर्नलिस्टला की थोडं पाठीमागची दृश्य आपण पाहूयात की जिथे ही बोट आहे आणि या बोटीची आता तपासणी होणार आहे. बराच शोध घेतल्यानंतर तटरक्षक दलाच्या ही गोष्ट लक्षात आली आहे की ही समुद्रातून भरकटत आलेली बोट आहे ही आणि हाच तो समुद्रकिनारा. काल इथे काही स्थानिक लोक काही पर्यटक आले होते त्यांना इथे ही अचानक आलेली बोट लक्षात आली आणि स्थानिकांचं तर म्हणणं होतं की आपल्या इथली बोट नाही. मग या बोटीकडे संशयास्पद नजरेने पाहिलं गेलं. मग बरीच तपासणी केल्यानंतर अखेर लक्षात आलं की ही वाहत आलेली बोट आहे आणि आता पोलीस थोड्याच वेळात प्रत्यक्ष या बोटीपर्यंत पोहोचतील. कोस्टगार्डनं आधीच याचं निरीक्षण केलेलं आहे. सुटकेचा निश्वास. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर काही महत्त्वाच्या बातम्या. माझ्या मागण्या करून सगळंच बंद करण्याची वेळ कृपया शासनावर प्रशासनावर जनतेने आणू नये. 5 राज्यामध्ये शाळा सुरू झाल्या आपल्याकडे सुद्धा आम्ही त्याचा अंदाज घेतोय. आम्ही शाळा सुरू करण्याच्या बद्दल मी आमच्या मंत्री आणि राज्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे. प्रत्येकाला आपल्या आपल्या डिपार्टमेंटची माहिती घेऊन अभ्यास करून प्रस्ताव ठेवण्याचा अधिकार आहे. परंतु शेवटी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब टास्क फोर्सच्या बरोबर बैठक घेऊन ह्याच्यातले जे कोणी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा करूनच पुढचे शाळा नक्की कधी सुरू करायच्या त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. एक मतप्रवाह असा आहे की शाळा दिवाळी संपल्या सुरू कराव्यात आणि एक मतप्रवाह आहे की आता जिथं 0% आपल्याला पॉझिटिव्ह दिसते तिथं सुरू करावेत असा मात्र दोन मतप्रवाह त्याच्यामध्ये आहेत. अर्थात अशा ज्यावेळेस प्रसंग निर्माण होतो त्यावेळेस राज्याचा प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतात आणि तो त्यांचा अधिकार आहे. भाजपसोबत मनसे पण आक्रमक झाली की मंदिरं उघडा एकीकडे केंद्र ठीक आहे ना. सणासुदीला गर्दी करू नका. त्याच्यामध्ये कुणी आक्रमक व्हावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्याच्यातनं स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करणार. स्वतःचे जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील तो प्रयत्न करणार आणि त्याच्यातून हा एक भावनिक मुद्दा आहे. मंदिरं सुरू करा आणि त्या भावनिक मुद्द्याच्या निमित्तानं आपल्याला काही साध्य करता येऊ शकतं का हे आजमावण्याचा प्रयत्न काही जण करतात. हे निर्विवाद सत्य समोर दिसतंय. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही खरं तर गेल्या आठवड्यातच आम्ही त्यांना भेटणार होतो परंतु त्या दिवशी त्यांना कुठंतरी बाहेर जायचं होतं आणि मला वाटतं दिल्लीला का कुठंतरी जायचं होतं महामहिम राज्यपाल महोदयांना आणि त्यावेळेस म्हणले की पुढची तारीख देतो आणि पुढची तारीख त्यांनी ती दिलेली होती 1 तारीख आणि म्हणून 1 तारखेला मुख्यमंत्री मी बाळासाहेब थोरात आणि आमचे सीताराम कुंटे चीफ सेक्रेटरी आम्ही चौघं गेलेलो होतो. हा जसा एक आठवण आम्ही त्यांना दिली तशा पद्धतीनं राज्यातली पण काय परिस्थिती काय चाललेलं आहे त्याच्याबद्दलची पण इत्थंभूत माहिती दिली. 1 तास आम्ही साधारण तिथं होतो आणि 1 तास त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती देऊन त्यांनी ते ऐकून घेतली. ते म्हणले ठीक आहे मी योग्य तो निर्णय घेतो असं सांगून मग आम्ही निघून आलो. शब्द दिला होता मला आणि आता नाही त्याच्याबद्दल कुठलंही अजून हे मीच त्या दिवशी आता राष्ट्रवादी भवनमध्ये बसलो होतो. कोणी सांगितलं हेमंत टाकलेंचं नाव दिलंय कोणी तुम्हीच लोक चालवताय की अमक्याचं नाव शिवसेनेने कमी केलं तमक्याचं नाव कमी केलं. हे जे काही चालवण्याचे गोष्टी आहेत कृपा करून कुठेतरी खरंच यासुद्धा फेक बातमी नाही मी आपल्याला सांगतो जर असं सारखं व्हायला लागलं ना तर जनतेचा एकदा विश्वास लोकांचा उठला किंवा त्या बातमी म्हणजे आम्हालाही विचारावं लागेल. कितीतरी अलीकडच्या ह्या 8-10 दिवसामध्ये खूप बातम्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आल्या.
मध्ये सांगितलं सीबीआयने असा असा रिपोर्ट दिला. फार मी तर अलीकडे नेहमी सांगतो, जोपर्यंत मला त्याच्याबद्दलचा ऑथेंटिक माहिती मिळत नाही तोपर्यंत माझ्यासारख्याने त्याबद्दलचं उत्तर देणं हे उचित दिसणार नाही. शेवटी आज आम्ही राज्यात शपथ घेतलेली आहे, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही काम करतो. त्याकरता आम्हाला पण बोलत असताना फार विचारपूर्वक आणि नक्की काय झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन बोलावं लागतं. ओके, थँक्यू. चला अजितदादा पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री साधारणतः शुक्रवार शनिवार रविवार पुणे जिल्ह्यात जात असतात, बारामतीला जात असतात. पुणे जिल्ह्यातल्या विविध गोष्टींचा आढावा, विकास कामांचा आढावा आणि यावेळेला पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंदिराचा मुद्दा हा निव्वळ राजकीय मुद्दा आहे असं पुन्हा एकदा आवर्जून सांगितलं. जनतेनं नियमांचं काटेकोर पालन केलं तर आपण कोरोनाला रोखू शकू. संसर्ग वाढल्यास निर्बंध कठोर करावे लागतील आणि यात कोणत्याही प्रकारची कुसूर करून चालणार नाही, कुचराई होऊन चालणार नाही असंही अजितदादा पवार यांनी त्यांच्या स्पष्ट आणि थेट स्वभावानुसार सांगितलं. आणि आता वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली. दुपारी 4 वाजता मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे तर संध्याकाळी 6 वाजता ओबीसी आरक्षणावर चर्चा होईल. गेल्या आठवड्यात 27 ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या संदर्भात अनेक राजकीय पक्षांकडून मतं मागवली. त्यामुळे सर्वपक्षीय नेते या बैठकीत आज पुन्हा एकदा काय मतं मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, आज महत्त्वपूर्ण बैठका दोन्ही, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण. मिलिंद, जी माहिती मिळते त्यानुसार ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भातच सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. ती साधारणतः 4 वाजता बैठक होत असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या दरम्यान मुळात चर्चा होईल ती ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भातच, की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुका राजकीय ओबीसी आरक्षण रद्द जे आता झालेलं आहे ते रद्द न करता तात्पुरती पुढे ढकलता येईल का, या सर्व मतांचा एकत्रित ठराव केला जाईल. तसंच एम्पेरिकल डाटा मिळवण्याच्या संदर्भात राज्य सरकारचीच जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने पुढच्या काही दिवसांमध्ये त्या डाटा कलेक्शनचं काम केलं जाईल आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार बाजू मांडेल. या महत्वाच्या 2 गोष्टींवर चर्चा होईल. अर्थात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांवर दूषण देण्याचं काम देखील या बैठकीत होतंय का याकडे पाहावं लागणार आहे. पण ओबीसीच्या राजकारणाचा मुद्दा परत एकदा आजच्या बैठकीमध्ये गरम होईल असं म्हटलं जातं आणि यावरून पुढच्या काही दिवस परत एकदा राजकारण घोंगावताना दिसेल. बर, आज सगळेच जण उपस्थित राहणार आहेत का? कारण आपण आता बघितलं की अजितदादा तर पुण्यात आहेत. मिलिंद, अजित पवार हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे उपस्थित राहणार आहेत. पण बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण असतील, जे नेते मुंबईमध्ये उपलब्ध आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. इतर नेते मात्र मुंबईच्या बाहेर असतील तर ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे इतर काही जे छोटे मोठे राजकीय पक्ष आणि संघटना आहेत यांना देखील निमंत्रण दिलेलं आहे. मागील काही दिवसांपूर्वीच अशा स्वरूपाची एक बैठक झाली होती. त्याच दिवशी ठरलं होतं की 3 सप्टेंबरला परत एकदा बैठक करायची आहे. या बैठकीमध्ये काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. आजच्या बैठकीमध्ये सगळ्यात प्रामुख्याने निर्णय होईल असं अपेक्षित आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत किमान राज्य सरकारमधील सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नये असा स्वरूपाचा ठराव केला जाईल. अर्थात निवडणूक आयोगाकडे तशा स्वरूपाचा पत्रव्यवहार केला जाईल आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई जी आहे ती केली जाईल. पण मुद्दा आहे तो निवडणुका तोपर्यंत घेतल्या जाऊ नयेत. आता दुसरा मुद्दा उपस्थित राहतो की 50% जास्त अतिरिक्त आरक्षण ओबीसीचं ज्या भागामध्ये आहे ते तिथे निवडणुका घेता येणार नाहीयेत.
तर त्याच्या आत म्हणजे राखीव ज्या जागा आहेत SC आणि STच्या त्या कायम ठेवून इतर ठिकाणी कमी राजकीय आरक्षण ओबीसीचं करून निवडणुका घेतल्या जात आहेत का, राज्य सरकार आणि विरोधक यावर काय भूमिका घेतात आजच्या बैठकीमध्ये हे स्पष्ट होईल. बरोबर. म्हणजे गेल्या काही काळापासून सागर आरोप होत होता राज्य सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर की समन्वयाचा अभाव आहे किंवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नाही, बोलावलं जात नाही. आता किमान या मुद्द्यावरनं तरी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतात. सागर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय News18 लोकमत. आणि आता बातमी जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगावची. चाळीसगाव शहर महापुरातून काहीसं सावरू लागलंय, पण महापुरानं चाळीसगाव तालुक्यात केलेली जी जखम आहे ती खोल आहे. त्यामुळे नेमकं काय झालं, कोणाचं चुकलं, कधी नवं ते चाळीसगावसारखं शहर पाण्यात कसं बुडालं पाहूयात. सरे डोरं डाकरे सर वाहून गेलं आमचं. एवढी मेहनत केली आमची, सगळंच केलं. एवढी कपाशी होती वावर नदी सर एकच झालं आमचं वालं. काय करावं, इतकी मेहनत आमची वाया गेली. तितूर आणि डोंगरी नदीच्या रौद्रावतारानं घायाळ झालेलं हे चाळीसगाव शहर 1997 नंतरच्या सर्वात मोठ्या महापुरानं चाळीसगाव शहर हादरून गेलंय. 1997 सारखाच हा महापूर असल्याचं जुने जाणकार सांगतात. पण यावेळी झालेलं नुकसान मात्र प्रचंड आहे. 25-30 वर्षापूर्वी असा पूर आला होता, त्यावेळेला इतकं नुकसान झालं होतं का? याच्यापेक्षा कमी नुकसान झालं होतं. त्यावेळेस काही एवढं हे दुकानं आजूबाजूला नव्हते ना जास्त त्या टायमाला. त्यावेळी त्यावेळी नुकसान नव्हतं झालं त्या टायमाला. परंतु पूर भरपूर आलेला होता. त्यावेळेस माणूस हानीसुद्धा एवढी झालेली नव्हती, जीवितहानी काही झालेली नव्हती जास्त. यंदा चाळीसगावात पुरामुळे कधी नव्हे एवढं नुकसान झालंय. सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं तितूर आणि डोंगरी नद्यांनी रौद्ररूप धारण केलं. चाळीसगाव शहरातील नदीकाठ पूर्णपणे पाण्याखाली गेला. त्याचवेळी ग्रामीण भागात मात्र मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. चाळीसगावच्या दक्षिणेकडील वाघडू, वाकडी, रोकडे, बाणगाव, वाघले ही गावं जलमय झाली. या महापुरात जवळपास 10 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. त्याचवेळी शेकडोच्या संख्येनं पाळीव जनावरांना जलसमाधी मिळाली आहे. पण यासाठी केवळ निसर्गाला दोषी ठरवणं चुकीचं आहे. कारण तितूर आणि डोंगरी नदीच्या प्रकोपाला मानवी चुकांची संख्या जास्त आहे. हा पाऊस आज पडला किंवा खूप पाऊस पडला आणि पूर आला अशातली काही भानगड नाही. अशी काही परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वीपासूनच आलेली होती. कारण नदीचं पात्र दिवसेंदिवस कमी करण्याचा प्रयत्न होतच आहे आणि अनधिकृत बांधकाम या प्रकारे होतच आहे. काही महिन्यांपासून आम्ही सामाजिक संस्था, संघटना, विविध राजकीय पक्ष हे प्रशासनाला निवेदना स्वरूपात, मोर्चा स्वरूपात आम्ही फॉलोअप घेत आहोत. पण त्या स्वरूपात काहीच काम होताना दिसत नाही. अतिक्रमणासोबतच नदीपात्रात फेकला जाणारा कचरा, त्यामुळे नदीचं होणारं प्रदूषणही यासाठी कारणीभूत ठरलंय. सर्व दुकानांमध्ये चिखल जमा झालेला आहे. म्हणजे अक्षरशः लोकांना त्यांची दुकान उघडणं सुद्धा अवघड झालेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका असेल, प्रशासन असेल, त्यांनी तात्काळ
सर्व जो चिखल आहे तो प्रयत्न त्यांचा चालूच आहे, परंतु तात्काळ चिखल हा निघाला पाहिजे आणि दुकानं लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे. नदी पात्रातल्या अतिक्रमणासोबतच नदी खोलीकरणाकडे झालेलं दुर्लक्ष सुद्धा या महापुराला कारणीभूत असल्याचं नागरिक सांगतात. बाजूला जे कॉम्प्लेक्स आहेत, हे व्यापाऱ्यांनी कॉम्प्लेक्स थाटलेले आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये ते पाणी शिरून लाखो रुपयाची हानी झालेली आहे. पण मला एक विशेष वाटतं की हे जे बांधकामाला 40 गाव तहसील कचेरीने कुठल्या बेसिकवर मान्यता दिली. तहसील कचेरीचं काम एक असतं, हे नदीचं अतिक्रमण काढणं त्यांचं आद्य कर्तव्य असतं. पण मला 40 गाव तहसील कचेरीची बद्दल एक शोकांतिका वाटते की त्यांनी मिटिंग घेऊन सुद्धा या बांधकामाला परवानगी द्यायला नको होती. नदीचं खोलीकरण वगैरे गाळ काढण्याचं कामच झालेलं नाहीये. तर हा पाऊस पडला आणि पूर आला, हे जेवढं आसमानी संकट होतं तेवढं प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळेही हे संकट निर्माण झालेलं आहे. याला सर्वस्वी जबाबदार जेवढं पर्जन्यमान होतं, अतिवृष्टी होती, तेवढं जबाबदार प्रशासनीय आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक महसूल देणारा तालुका म्हणून 40 गाव ओळखला जातो. पण विकासाच्या बाबतीत मात्र या शहरावर कायम अन्याय होत राहिलाय. त्याचवेळी नदीच्या अतिक्रमणाकडेही लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी डोळेझाक करत असल्याचं चित्र आहे. खरंय, अतिक्रमण वाढलंय. 2 नद्यांचा संगम 40 गावामध्ये आहे, तितूर आणि डोंगरीचा, आणि परिणामस्वरूप जो पुन्हा पूल आहे त्याच्यात आउटलेट्स नाहीये. त्याच्यामुळे मागे प्रेशर झाल्याने तो सगळा प्रेशर वाढून तो नदीचा पूर त्या ठिकाणी येतो. त्यामुळे ही जरी परिस्थिती आज पर्जन्यमान आपण बघतो, अतिवृष्टी झालेली आहे, परंतु या सगळ्या येणाऱ्या काळात पूर आला तरी कसं नुकसान कमी होईल या दृष्टीने आम्ही पावलं टाकणार आहोत. ते म्हणजे असं वाईट हेतूने नाही, उलट चांगल्या हेतूने की बुवा लोक चौपाटी म्हणून फिरायला येतील, इथे बसतील, गप्पा मारतील, या हेतूने त्यांनी ते केलं आहे. आणि ते 82च्या याच्याने केलेलं आहे. नगरपालिकेचा काही संबंध नाही. ताई, आता ह्या सगळ्या पुराला नेमकं जबाबदार कोण किंवा ही सगळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं? नाही, हे जबाबदार तर कोणीच नाही आहे. नैसर्गिक आपत्ती आहे, त्याला तर आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. नदी पात्रात काही घाट बांधण्यात आलेले आहे, माझी बांधण बांधण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं हे पाण्याचा प्रवाह जो तो बदलला आणि खोलीकरण झालेलं आहे. काही चौकशी करणार आहात का किंवा नाही, त्याबाबत सध्या म्हणजे तो आमचा विषय नाही. ते नगरपालिकेचा जो विषय आहे, आमचं काम जे आहे ते आता त्यांना लोकांना बचत करणं, पंचनामे करून जी काय सहाय्य करता येणं ते करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील. लोकप्रतिनिधी, प्रशासन खरंच पुरासाठी तयार होतं का हे यावरून स्पष्ट होतं. पण फक्त निसर्गाला दोषी ठरवून जबाबदारी झटकून खरंच प्रश्न सुटणार का याचाही विचार प्रत्येकानं करायला हवा. 40 गाव पुन्हा पुरात बुडणार नाही, पुन्हा लोकांचे आणि जनावरांचे जीव जाणार नाहीत याची काळजी आता प्रत्येकानं घ्यायला हवी. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, 40 गाव. अतिशय भीषण. तिकडे नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारली असली तरी गेल्या महिन्याभरात अधूनमधून पडणाऱ्या पावसानं नाशिक शहरासह मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पाणीसाठा आता खूप वाढलाय. आता 91% पाणीसाठा इथे आहे, त्यामुळे नाशिकसह मराठवाड्याला खूप मोठा दिलासा मिळालाय. गंगापूर धरण 91% भरलंय. जे साधारण 2 महिन्यापूर्वीपर्यंत हे धरण भरेल की नाही अशा प्रकारची भीती होती, चिंता व्यक्त करण्यात येत होती. पण आता गंगापूर धरण पूर्ण भरल्यानं आतापर्यंत 91% भरलंय. मध्ये काही दिवस खरं तर पावसानं ओढ दिली होती आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना, नागरिकांना चिंता होती की यावेळेला पाणी मिळणार की नाही. पण गेल्या काही दिवसातली संततधार, मध्ये थांबून पडलेला पाऊस, या सगळ्यानंतर आता गंगापूर धरणातला पाणीसाठा हा 91% पोहोचला. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.